लोकांच्या घरामध्ये जेवणाच्या ताटांपर्यंत आळ्या जात होत्या, पण आजारपणाला न जुमानता मी माझं कर्तव्य अगोदर 6 महिन्याचं काम मी फक्त आणि फक्त 2.5 महिन्यात पूर्ण केले. आणि ते माझे दैवतही आहे. मी त्यांना माझं दैवत मानते आणि माफ करा, त्यांच्याबद्दल मी यापुढे काहीच बोलू इच्छित नाही. परंतु आजचा जो नागरिक आहे तो अत्यंत हुशार आहे, अत्यंत सुशिक्षित आहे, सुजाण आहे. हा कुठे मतदान करायचं हे त्यांना माहिती आहे. हा विकासालाच मतदान देईल. तुम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे की आम्हाला स्वतः तुमच्यासोबत फिरण्याची इच्छा. आणि येऊन येणार कोण, तर भाजप शिवाय आणखी कोण, असंच त्यांचं उत्तर येतं की नाही 100 परंतु 95% महिला तरी माझ्या काहीतरी व्यवसायाला, काहीतरी रोजगाराला लागले पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा. आणि आज आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा आहे, हे महिलांनी विसरू नये. तर त्यासाठीच माझी भूमिका असेल, माझ्या मतदार राजांना एकच आवाहन करू इच्छिते. नमस्कार, मी ऋतुजा.exp मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सगळीकडे निवडणुकींचं वारं वाहतंय. सगळीकडे राजकारणाच्या चर्चा सुरू आहेत आणि राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे आपल्या स्वतःचा प्रभाग. तर धुळ्यामध्ये सगळ्यात चर्चेत असणारा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 16. तर याच प्रभागाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर या प्रभागाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत एक उत्तम प्रशासक, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, आश्वासक चेहरा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार, माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर मॅडम. तर खूप खूप स्वागत मॅडम तुमचं. नमस्कार. तर आता 15 तारखेला इलेक्शन्स आहेत, तर तुमचा प्रचार कसा सुरू आहे आणि लोकांच्या कशा प्रतिक्रिया येत आहेत? प्रचार खूप जोरात सुरू आहे आणि आपण बघतोय की 16 नंबर प्रभागामध्ये म्हणजे स्वतः लोकांमध्ये इतका उत्कृष्ट प्रतिसाद आहे की लोक स्वतः आम्हाला सांगतात की ताई प्रचार असला आम्हाला पण बोलवा. आणि तुम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे की आम्हाला स्वतः तुमच्यासोबत फिरण्याची इच्छा. आणि येऊन येणार कोण, तर भाजप शिवाय आणखी कोण, असंच त्यांचं उत्तर येतं. मॅडम, तुम्हाला काय वाटतंय आताचं इलेक्शन कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर होईल? विकासाच्या मुद्द्यावर. ओके. हो, फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर. ओके. आणि गेल्या 5 वर्षात तुम्ही काय काय कामं केलेली आहेत? आम्ही 35 वर्षापासून या प्रभागामध्ये कुठलंही काम नव्हतं. आम्ही अंडरग्राऊंड गटारी असतील, रस्ते असतील, आपलं ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल, पोल असतील. पोलच्या तर एवढ्या समस्या होत्या की सर्वत्र अंधाराचं साम्राज्य होतं, घाणीचं साम्राज्य होतं. आणि आज बघत असाल तुम्ही की सर्वत्र कॉन्क्रिटीकरण आम्ही केलेलं आहे, अंडरग्राऊंड गटारी केलेले. त्यामुळे जे मच्छर डासांचं जे प्रमाण होतं, जे डेंग्यूचं प्रमाण होतं, ते कमी झालेलं आहे. हो. मागच्या काळात तर तुम्ही भरपूर कामं केलेलीच आहेत, पण आता जर तुम्ही नगरसेवक झालात, निवडून आलात, तर काय विजन आहे तुमचं? पुढची कामं काय असतील? आता पुढे प्राधान्यक्रम तुम्ही कशाला द्या? सर्वात प्राधान्य जर द्यायचं म्हटलं तर माझ्या महिला भगिनी, त्यांच्यासाठी एक रोजगाराचं काहीतरी साधन आम्हाला उपलब्ध करून द्यायचे, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा. शिवाय तुम्ही जर रोजगाराचं म्हणाल तर यापूर्वीही मी प्रयत्न केलाय, परंतु यापुढे माझं विजन हेच असेल की नाही 100 परंतु 95% महिला तरी माझ्या काहीतरी व्यवसायाला, काहीतरी रोजगाराला लागले पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा. प्रभागामध्ये काम करत असताना आम्ही 95% कामं केलेले, परंतु असं होत नाही ना की एका पंचवार्षिक मध्ये आपण 100% कामं करू. त्यामुळे काही एक
5-7% काम आपले राहिलेले. सर्वात पहिले तर ते बॅकलॉग भरून काढायचा आम्ही प्रयत्न करू. शिवाय एक हॉस्पिटल आम्ही सुरू केलेलं आहे. हॉस्पिटलचं एक 5% काम माझं राहिलेलं आहे. इलेक्शन नंतर जेव्हा इलेक्शन संपेल त्यानंतर ते 5% काम करून त्याचं उद्घाटन करून तेही आम्ही सुरू होईल. खास म्हणजे महिलांसाठीच काम असणार आहे. निवडणूक झाली तर पहिल्या 2-3 महिन्यात तर आपला प्राधान्यक्रम कुठल्या कामांना असणार आहे? सर्वात पहिले तर काही रस्ते राहिलेले आहेत काही भागाचे. एक स्वच्छता जर म्हटलं तर आज 2 वर्षापासून प्रशासक बसलेलं होतं. त्या अडचणीमुळे धुळ्यामध्ये सर्वत्र, मी आता सध्या धुळ्याचाच बोलते, म्हणजे नुसतं माझ्या प्रभागाचं न बोलता संपूर्ण धुळ्याचा विषय घेते. प्रशासक बसल्यामुळे संपूर्ण धुळ्यामध्ये घाणीचं साम्राज्य. शिवाय माझे काही गटारी असतील, स्वच्छता असेल, कुठे पाण्याच्या थोड्याफार समस्या असतील, कुठे लिकेजचे प्रॉब्लेम असतील, ते मी सगळ्यात पहिले सॉल्व्ह करेल. गेल्या 7 वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, तर तुम्हाला काय वाटतं लोकप्रतिनिधी निवडून येणं किती महत्वाचं आहे? बरोबर बोलले मॅडम तुम्ही. आज जो आता मी विषय बोलले की प्रशासक बसल्यामुळे नगरसेवक का निवडतात, माझ्या मते प्रभागातील स्वच्छता असेल, लोकांचे काही मूलभूत सुविधा असतील, या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी आणि त्या सुविधा पुरवण्यासाठी हा नगरसेवक असतो. बरोबर. परंतु नगरसेवक नसल्यामुळे आपण बघतोय की 2 वर्षामध्ये अगदी घाणीचं साम्राज्य उभं राहिलेलं आहे. आणि ते असताना आज आरोग्याच्या समस्या असतील, काही तुमच्या फवारणी असेल, काही डास मच्छर असतील, काही तुमच्या मूलभूत सुविधा असतील, काही आपल्या मंजूर करायच्या काही विषय असतील, रस्ते गटारी, या गोष्टींना खूप अडचणी येतात. त्यासाठी मला वाटतं की नगरसेवक असणं खूप गरजेचं आहे, निवडणूक होणं खूप गरजेचं आहे. धुळे महानगरपालिकेच्या पहिल्या उपमहापौर महिला तुम्ही राहिलेल्या आहात, तर इतर महिलांनाही राजकारणात सहभागी करून घेण्यासाठी तुमचं काय योगदान असणार आहे? कारण तुम्ही त्यांच्या प्रेरणास्थान आहात आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत का? बरोबर. सांगायचं म्हटल्यावर मी धुळे शहराची पहिली महिला उपमहापौर. मी बघा धुळे शहरामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक महिला मोर्चा हे एक पद आहे. महिला मोर्चाचे अध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील, हे अनेक पद आहेत. अनेक पद असताना मी त्यात कुठलंही पद नसताना त्या महिलांमध्ये सहभागी असते. शिवाय धुळ्यामधील महिलांच्या कुठल्याही समस्या असतील, पोलीस स्टेशनच्या असू द्या, कुठल्या घरगुती असू द्या, त्यांच्या वैयक्तिक असू द्या कोणत्या, त्या सगळ्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करते. परंतु मला एक कधी कधी असं वाटतं की धुळ्यात काम करत असताना, म्हणजे सर्वात पहिले तर विनंती आहे सर्व माझ्या पुरुष बांधवांना, तुम्हाला राग येऊ देऊ नका, परंतु हे सत्यता आहे की धुळ्यात काम करत असताना एक गोष्ट मी अशी बघितली की बऱ्याच महिलांना काम करत असताना घरूनच खूप अडचणी येतात. घरून या अडचणी आहेत की आपला देश हा पुरुष प्रधान देश आहे. मग हा विषय आपण धुळ्यातही बघतोय. बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं की महिला निर्णय घेताना तिला असा स्वतःचा निर्णय घेता येत नाही, ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. तिला जर कोणी काही तिचे विचार विचारले की तुझ्या मनात काय, ते सुद्धा ती सांगू शकत नाही.
बरोबर. कारण तिला कुठेतरी दडपण असतं हम्म. आणि ती चारदा विचार करते त्या गोष्टीचा. चारदा विचार करते आणि ती शेवटी काय सांगते, हम्म. मी विचार करून सांगते. किंवा याचा विचारून अर्थ सांगते. किंवा विचारून. विचारून सांगते. याचा अर्थ काय, की तिला ते म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून नाही. नाही, बरोबर. हम्म. आणि आज आपल्या देशात हम्म. व्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा आहे, हम्म. हे महिलांनी विसरू नये. हम्म. तर त्यासाठीच हम्म. माझी भूमिका असेल हम्म. की महिलांना जास्तीत जास्त संघटित करून हम्म. त्यांनाही बाहेरच्या राज्यात, हम्म. बाहेरच्या देशात, हम्म. बाहेरच्या परिसरात हम्म. काम करण्याची संधी मिळावी. हम्म. काम कसं करावं, हम्म. मी हे म्हणत नाही की त्यांनी पुरुषाच्या विचाराच्या विरुद्ध वागावं, हम्म. हे मी म्हणत नाही. परंतु कुठेतरी आपलं एक स्वतःच असते. मत हम्म. व्यक्त करण्यासाठी आपलं एक स्टेज उभं राहावं, अशी एक माझी इच्छा आहे. ओके. आणि महिलांना ते स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. हम्म. बरोबर. कुठेतरी महिलांना ते स्वातंत्र्य मिळालं की मी निश्चितच म्हणेल की पुरुष प्रधान देश हा कुठेतरी कमी झाला आहे. हम्म. पुरुष व स्त्री प्रधान देश असं म्हणू, ओके. बरं वाटेल. हो, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे धुळ्यामध्ये राजकारणातही महिलांचा सहभाग कमी आहे, तर त्यासाठी आपल्या काय योजना आहेत का किंवा? नाही, निश्चितच हम्म. या गोष्टी जेव्हा घडतील हम्म. तर कालांतराने आपल्या महिला भगिनी सुद्धा स्वतः सक्षम होतील. हम्म. त्या स्वतः म्हणतील की मला उमेदवारी करायची, बर. आणि उमेदवारी हम्म. करत असताना ते स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवू शकतील. हम्म. त्यांना कुठल्याही पुरुषावर अवलंबून राहावं लागणार नाही. शिवाय हम्म. एका महिलेला बघून अजून 10 महिला तयार होतील. इन्स्पायर होते. हा, आणि असं करत करत आपलं राजकारणातही आपल्या महिला पुढे. सक्षम होतील, पुढे जातील. आजही जर बघितलं तर धुळे महापालिकेत म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, नगरपालिका म्हणा, हम्म. भरपूर महिला उमेदवार आहेत. परंतु त्या महिला उमेदवारांच्या मागे हम्म. पुरुष आहेत. हम्म. म्हणजे मला असं म्हणायचंय की त्या पुरुषांची इच्छा असल्यामुळे त्या महिला पुढे आहेत. परंतु जर आपण कालांतराने जेव्हा महिला सक्षमीकरण करू, तेव्हा पुढे चालून स्वतः महिला हम्म. उमेदवार म्हणून पुढे येतील हम्म. आणि प्रत्येक काम करण्यास समर्थ असतील. महिलांसाठी लघु उद्योग झालं, हम्म. कारण धुळ्यामध्ये आपण बघतोय की कुठल्याही प्रकारचे व्यवसाय नाहीत. हम्म. विशेष म्हणजे महिलांसाठी लघु उद्योग झाले, काही बचत गट झाले, बचत गटांच्या माध्यमातून त्यांचं प्रशिक्षण झालं. हम्म. तुम्ही मुलींसाठी जर बघितलं तर मुलींसाठी जास्तीत जास्त आपण कसे नोकऱ्या हम्म. कशा उपलब्ध करून देता येईल हम्म. याचा विचार आम्ही करू. अभ्यासिका असेल, हम्म. कारण अभ्यासिकेमध्ये बऱ्याच मुलींना असं आहे हम्म. का ती मुलगी जर घरी राहिली हम्म. तर त्या मुलीला एक अभ्यासाला वेळ मिळत नाही. शिवाय आपण बघितलं की हा आपला स्लम एरिया भरपूर ठिकाणी, हम्म. तर त्या निमित्ताने अभ्यासिका जर आपण उपलब्ध करून दिली हम्म. तर त्या एक मुलींना अभ्यासाला तिथे व्यवस्थित एक जागा निर्माण होईल हम्म. आणि मुलींच्या भवितव्याचा तिथं विचार केला जाईल. बरोबर. मुली जर चांगल्या शिकल्या, शिक्षण केलं त्यांनी, तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचा आपण प्रयत्न करू. ताई, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा 2018 मध्ये निवडून आलात, त्याच्या आधी प्रभागाची काय परिस्थिती होती आणि आता काय बदल झालाय किंवा काय सुधारणा झाल्या? 2018ला जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा म्हणजे प्रभागात जर बघितलं, अक्षरशः मला बोलायला विचित्र वाटेल, बापरे, इतकी वाईट परिस्थिती होती. कारण तिथे गटारींची सोय नव्हती,
हम्म, तिथे रस्ते नव्हते चालण्यासाठी. हम्म, कित्येक वृद्ध लोक तिथून पडून हम्म, ऍक्सिडेंट व्हायचे. हम्म, परंतु तिथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. ना प्रभागामध्ये कुठलं एखादा विरंगुळा केंद्र होतं, हम्म, ना हॉस्पिटल होतं. परंतु आज 30 ते 35 वर्ष ज्या नगरसेवकांनी सत्ता भोगली हम्म, तेव्हा अशी परिस्थिती होती. आणि आज 2025-26 हम्म, ही जी निवडणूक हम्म, लागलेली आहे, त्यावेळेपर्यंत आज बघतो आपण हम्म. 95% आपल्या प्रभागाचा विकास झालेला आहे. बर. आज हॉस्पिटल बघितलं, हम्म, फक्त एक 5% काम राहिलेलं आहे. हम्म, ही निवडणूक पार पडली मिनिमम एक 15 दिवसात आपलं ते काम पूर्ण होऊन ते हॉस्पिटल सुरू होईल. हम्म, दुसरं बघितलं की रस्त्यांचे कामं झाले, गटारींचे कामं झाले. सर्वात सुरुवातीला कामांचं जर प्राधान्य दिलं तर ते आम्ही स्लम वर्गाला दिलं. हम्म, कारण आपण बघितलं हम्म, की ते बिचारे नागरिक, त्यांची अवस्था इतकी बिकट होती, रोज करायचं आणि रोज खायचं. हम्म, आणि त्यांचा जर मी अभ्यास केला तर त्यांच्या प्रकृतीचा खूप विषय गंभीर होता. कारण मी आता जसं तुम्हाला म्हटले हम्म, की त्यांच्या जेवणाच्या ताटापर्यंत अळ्या जात होत्या, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीचा विषय गंभीर होता. हम्म, शिवाय आज तुम्ही बघितलं की प्रभागामध्ये आपण अंडरग्राऊंड गटारी गेले. हम्म, सुगंधनगरचा विषय, हम्म, सुगंधनगर इथे ओपन स्पेस अगोदरच हम्म, थोडाफार असा तुटक मुटक पद्धतीने हम्म, डेव्हलप करण्यात आलेला होता. हम्म, तो मी केला नव्हता, कोणीतरी नगरसेवकांनी केलेला होता. परंतु हम्म, तो इतक्या विचित्र पद्धतीने डेव्हलप केलेला होता. मला काही कोणाला ताशेर एवढंच नाही. परंतु तिथलेल्या नागरिकांच्या माझ्याकडे मागण्या होत्या की ताई, हा ओपन स्पेस आम्हाला व्यवस्थित डेव्हलप करून द्या. हम्म, तिथे ज्येष्ठ नागरिक असतात, तिथे छोटे मुलं असतात, काही महिला असतात. हम्म, आम्ही मंदिराचं बांधकाम करतोय, तर त्या कामासाठी माझ्याकडे एक 6 महिन्याचा अवधी होता. हम्म, 6 महिन्याचा अवधी होता आणि मी आजारी होती. हम्म, आज आमच्या प्रभागात काय संपूर्ण डोळ्यात माहिती हम्म, की माझं थोडस आजारपण सुरू आहे. पण आजारपणाला न जुमानता हम्म, मी माझं कर्तव्य अगोदर बघते. तर महिलांनी मला सांगितल्यावर 6 महिन्याचं काम मी फक्त आणि फक्त 2.5 महिन्यात पूर्ण केले. कामाची मंजुरी करून हम्म, ते काम मी फक्त 2.5 महिन्यात पूर्ण केलं. त्याबद्दल मला नागरिकांच्या पण प्रतिक्रिया हम्म, खूप छान मिळाल्या. हम्म, आणि सांगायचं झालं, हम्म, मी काही स्वतःबद्दल जास्त बडाया मारत नाही, पण बऱ्याचशा महिला माझ्या फॅन झाल्या आणि मी पण महिलांची फॅन आहे. ताई, हिंदुत्ववादाला प्रोत्साहन देणाऱ्या पक्षाकडून तुम्ही उभे आहात आणि तुमच्या विरोधात धार्मिकतेशी संबंध असणारा उमेदवार उभा आहे, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? राजकारणामध्ये सर्वप्रथम तर धार्मिकता आणि राजकारण हम्म, माझ्या मते या दोन वेगळ्या गोष्टी. हम्म, आज जर विचार करायचा मग, हम्म, तर जे व्यक्ती माझ्या समोर उभे आहेत, हम्म, ते धार्मिकतेमधले आहेत. हम्म, परंतु आणि ते माझे दैवतही आहे, हम्म, मी त्यांना माझं दैवत मानते. हम्म, आणि अगोदरही होते आणि नंतरही. हम्म, राजकारण हे फक्त 15 दिवसाचं असतं, बर. पण दैवत दैवतच असतं. परंतु एक राजकारणाच्या दृष्टीने बघायचं झालं तर माझ्या मते नाही, म्हणजे राजकारणासाठी योग्य नाही. हम्म, आणि हे म्हणण्याचं कारण
की बघा, राजकारणात काम करत असताना प्रभागातील नागरिक फोन करतात आपल्याला, आपल्याला कामं सांगतात. ताई गटार भरलेली आहे, आमची गटार काढायची, ताई आमच्या घरापाशी कुत्रं मेलेलं आहे, ताई आमच्या घरापासून कुत्रं उचलून द्या. असं करत असताना जे लोक त्या व्यक्तीला दैवत मानत असतील, आज डोळ्यातले ठीक आहे, सगळेच लोक दैवत मानतात, तर ते लोक नगरसेवक म्हणून त्यांना असं सांगतील का, की सांगू शकतील का आपल्या दैवताला? हे कितपत योग्य आहे? मग जर नगरसेवक म्हणून त्यांना निवडून द्यायचं तर काम कोणी करायचं? कारण नगरसेवक या शब्दाचा अर्थच मी आपल्याला सांगितलं. नळ, पाणी, गटार या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक असतो. आणि माफ करा, त्यांच्याबद्दल मी यापुढे काहीच बोलू इच्छित नाही. आता जी मतदान प्रक्रिया सुरू आहे, त्या मतदान प्रक्रियेमध्ये साहजिकच आजचा जो नागरिक आहे, आजची जी महिला आहे, आजचा जो उमेदवार आहे, तो अत्यंत हुशार झालेला आहे. त्याला कुठल्याही प्रकारे बर्डन आणण्याची गरज पडत नाही. ह्या गोष्टी पूर्वी घडत होत्या, कित्येक वर्षापूर्वी. परंतु आजचा जो नागरिक आहे, तो अत्यंत हुशार आहे, अत्यंत सुशिक्षित आहे, सुजाण आहे. हा कुठे मतदान करायचं हे त्यांना माहिती आहे. हा विकासालाच मतदान देईल. आज आम्ही जे मतदान मागतोय हे फक्त विकासाच्या मुद्द्यावरच मागतोय, झालेल्या कामाच्या मुद्द्यावरच मागतोय. आणि पुढे काय आमचं विजन आहे हे सांगूनच लोकांना मग मतदान मागतोय, की पुढे आम्ही काय करणार आहोत, काय विकास करणार आहोत, या मुद्द्यावरच आम्ही मतदान मागतोय. त्यामुळे आपली जी जनता आहे ती आपल्या भारतीय जनता पार्टीलाच मतदान देईल अशी मी अपेक्षा करते. ताई, आपल्याला एक शेवटचा प्रश्न. आता 15 तारखेला निवडणूक आहेत, तर आपण मतदारांना काय आवाहन कराल? माझ्या मतदार राजांना एकच आवाहन करू इच्छिते, की येणाऱ्या 15 तारखेला चारही कमळाची बटणं दाबून भारतीय जनता पार्टीला, म्हणजेच जो विकासाचा पक्ष आहे, जो आपला सर्वांचा लाडका पक्ष आहे, त्याला आपण मतदान करून भरघोस मतांनी विजय करा. तसेच कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका अशी मी सर्व मतदार राजांना विनंती करते. ओके. आत्ताच आपण कल्याणी ताईंचे पुढचे काही विजन आहेत ते जाणून घेतले. त्यांनी काय कामं केलेली आहेत, आगामी त्यांच्या काय योजना आहेत, हे आपण त्यांच्याकडून समजून घेतलं. तर येत्या आगामी निवडणुकीसाठी आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूयात. धन्यवाद मॅम.